जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातून पदयात्रा काढली आहे। त्यानंतर महापालिकेत केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला। आयुक्त शुभम गुप्ता यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली आहे। कर्मवीर चौकातून या पदयात्रेला सुरुवात झाली। तेथून प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा महापालिका मुख्यालयात आली। या पदयात्रेत महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। महापालिकेत महिला दिन केक कापून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे वृषाली अभ्यंकर, स्मिता वाघमोडे, डॉक्टर शीतल धनवडे, ज्योती सरवदे आदींनी संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन केलं। सांगली शहरात फ्लेक्स मोठ्या प्रमाणात उभे केले जात आहेत। याला महापालिकेची परवानगी घेतली जात नाही। अनधिकृत फ्लेक्स प्रिंटिंग विरोधात आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारलाय। आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः सांगली मिरज रोडवरील स्मार्ट एलईडी प्रिंटिंग प्रेसवर कारवाई केली। या व्यावसायिकाला 18,000 रुपये दंड करून साहित्य जप्त करण्यात आले। तर शहरात विनापरवाना एलईडी स्क्रीनवर जाहिरात करणारी गाडी आयुक्तांनी जप्त केली आहे। महापालिका क्षेत्रात अनधिकृत फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत। फ्लेक्स प्रिंटिंगचे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक व्यावसायिकांनी महापालिकेची रीतसर परवानगी घेतली नाही, त्यामुळे प्रशासनाने अशा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। प्रभाग समिती 2 अंतर्गत सांगली मिरज रस्त्यावर स्मार्ट एलईडी प्रिंटिंग प्रेस सुरू आहे। या ठिकाणी डिजिटल छपाई सुरू असल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता ॲक्शन मोडवर आलेत। त्यांनी शनिवारी सांगली मिरज रोडवरील विनापरवाना तळघरामध्ये फ्लेक्स छपाई व्यावसायिकावर कारवाई केली। विनापरवाना हा व्यवसाय असल्याने 18,000 रुपये दंड आणि साहित्य जप्त केलंय। या कारवाईमध्ये स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, कोमल कुदळे, गणेश माळी, स्वच्छता मुकादम, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, सहदेव कावळे यांनी सहभाग नोंदवून कारवाई पूर्ण केली आहे। मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्याचा संपूर्ण कामकाजाचा कारभार महिलांच्या हाती देऊन एक प्रकारे सन्मान केलाय। पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम पार पडलाय। महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक माया चव्हाण, हेड कॉन्स्टेबल रंजना बेडगे, साक्षी पतंगे, रंजना कलगुडगी, सीमा यादव, उज्ज्वला बांडगी, महादेवी माने, स्वप्नाली निकम यांचा जागतिक महिला दिन साजरा करून योग्य सन्मान करण्यासाठी संपूर्ण कारभार महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी सुपूर्द केला। पोलीस ठाण्यातील दिवसभर चालणारे कामकाज त्यांना देण्यात आलं। पोलीस ठाण्याकडील सर्व कामाची जबाबदारी, या कामकाजाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना देण्यात आले। येणाऱ्या तक्रारी, त्यांच्या तक्रारी योग्यरित्या नोंदवून घेणे, महिलांना समुपदेशन करणे, नवीन कायद्यांची माहिती देणे, बीट मार्शल आणि डायल 112 ने पेट्रोलिंग करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल केलाय। शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन महिलाविषयक कायद्याचे तसेच सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आले। राज्य सरकारने राज्यातल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांची मुदतवाढ दिली, त्यामुळे सरकारचे आभार मानण्यासाठी सांगलीमध्ये आज तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत फुलांचा वर्षाव करून आभार मानण्यात आलेत। राज्यातल्या 1.25 लाख कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपल्याने या प्रशिक्षणार्थी त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती, त्यामुळे मुदतवाढ देण्याच्या मागण्यांसाठी तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली 4 मार्चपासून देहू ते मंत्रालय अशी पदयात्रा देखील काढण्यात आली होती। मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयाचा सांगलीमध्ये तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। 2 मुक्काम करत हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकडे निघाले असता मंत्री गोगावले यांनी यशस्वी मध्यस्थी केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शासनाने प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ दिली, या मुदतवाढीचे आम्ही स्वागत करतो, पण नंतर पुन्हा या मुलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। येत्या 16 मार्चला चिकलगी भुयार मठ येथे पुढील दिशा ठरवणार असल्याचे हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले। शासनाने अनुदान टप्पा वाढ न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत। जागतिक महिला दिनानिमित्त हे आंदोलन करण्यात आले। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी
तसेच शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले, महाराष्ट्र शासनाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीत विषय मंजूर करण्यात आला आणि त्याचा शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला। परंतु शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये याबाबत कोणतीही तरतूद केली नाही। शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांची फसवणूक केली, त्यामुळे संपूर्ण राज्यात असंतोष पसरलाय। अनुदान टप्पा वाढीसाठी त्वरित आर्थिक तरतूद करावी, यासाठी दिनांक 5 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदान येथे समन्वय संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर ही निदर्शने करण्यात आली। यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष संदीप काळे, उपाध्यक्ष मनोहर चव्हाण, सचिव प्रमोद पाटील, खजिनदार विलास खांडेकर, शिवाजी ओलेकर, खंडेराव जगदाळे यांच्यासह महिला, पुरुष शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते। महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत स्थगिती दिली, तरी देखील प्रशासनाने अद्याप वसुलीला स्थगिती दिलेली नाही। नागरिकांना वेठीस धरण्याचं काम सुरू आहे। या विरोधात नागरिकांना एकत्र करून कायदेशीर लढाई आणि आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय। शिवाय 2 सदस्यीय समितीच्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ते म्हणाले, सांगली महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे। सध्या महापालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारणी केली, तो ठराव ही ऐन वेळचा आहे। ऐन वेळच्या ठरावात धोरणात्मक आणि आर्थिक विषयावर ठराव घेता येत नाहीत, हे आयुक्तांना माहीत असताना त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? सर्वेसाठी जी एजन्सी नेमली, त्या एजन्सीच्या लोकांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन मापे घेतली का? तक्रार निवारण अभ्यासासाठी द्विसदस्यीय समिती नेमली, ती कोणाची आहे? ते नेमके काय कामकाज करणार, याचा खुलासा होणं गरजेचं आहे। या समितीमध्ये घरपट्टीबाबत तज्ज्ञ स्थानिक व्यक्तींचा समावेश दिसून येत नाही। महापालिकेने अद्याप सभा नियम आणि विविध कर आकारणीचे अधिकार शासनाकडून मंजूर करून घेतले नाहीत। नवीन केलेल्या झोनलाही सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली नाही, अशी भावना सांगलीकरांची आहे। महापालिकेच्या नव्याने निवडणुका झाल्यावर घरपट्टी हा विषय नव्या सभागृहासमोर ठेवावा, तसेच महापालिकेने दिलेल्या कर मूल्यांकन नोटिसा रद्द कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले। वर्ल्ड इंटरनॅशनल अँबॅसिडर 2024 ते 25 या मॉडेलिंग स्पर्धेमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगरचा सध्या माझगाव येथे राहणारा सिद्धेश पवार याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड झाली आहे। त्याबद्दल त्याचे कडेगाव तालुक्यातून हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केले जाते। व्हिएतनाम येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत विविध देशातील 22 मॉडेल्सने सहभाग घेतला होता। त्यात भारताच्या सिद्धेश पवार याने हा किताब जिंकण्याचा मान मिळवलाय। सिद्धेशने यापूर्वी मिस्टर साऊथ एशिया 2020 चा आंतरराष्ट्रीय दर्जाचा किताब आणि मिस्टर ग्लोब 2020 चा मानकरी ठरला होता। तसेच वर्ल्ड अँबॅसिडर इंटरनॅशनल 2024 साठी निवड झाली होती। सध्या वर्ल्ड इंटरनॅशनल अँबॅसिडर 2024 ते 25 या मॉडेलिंग स्पर्धेमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व तो करणार आहे।